हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आहे रत्नागिरी स्टेशनला आणि मी आज जाणार आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजरने, पण ती गाडी 1.5 तास लेट आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधी एक ट्रेन येते त्रिवंतपुरम वरून, ती वसईला जाईल. तर आम्ही ट्राय करू त्या ट्रेनने जाण्याचा. चला तर मग बघूया कोणती ट्रेन भेटते ह्या व्हिडिओमध्ये. आता आमचा प्रवास कसा होतो ते बघा. आम्ही 4:45 वाजता घरातून निघालो आणि आता 5 वाजता पोचलो इथे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. ट्रेन खरं तर 7 वाजता येईल असं दाखवलं इंडिकेटरला, पण त्याच्या आधी एक ट्रेन आहे त्रिवंतपुरमवरून येणारी आणि ऋषिकेशला जाणार आहे ती ट्रेन. तर त्या ट्रेनसाठी आम्ही इथे येऊन थांबलो आहे, कारण की ती ट्रेन 5:45पर्यंत येईल असं सांगितलं होतं, पण आता 6:10 झालेत आणि ही ट्रेन आलेली आहे. आता बघू ह्या ट्रेनमध्ये चढायला भेटतं आहे का. पॅसेंजरची तिकीट 90-95 काहीतरी आहे, पण आम्ही 175 रुपयाची तिकीट घेतलेली आहे, कारण की ही ट्रेन एक्सप्रेस आहे रत्नागिरीवरून पनवेल आणि पनवेलवरून डायरेक्ट वसईला थांबते ही ट्रेन. त्याच्यामुळे आम्ही ह्या ट्रेनने जायचं प्लॅनिंग केलं आहे. बघू आता चढायला भेटतं आहे का, कारण की जनरल डब्यामध्ये चढणार आहे आम्ही, रिझर्वेशन नाही आहे आमचं. ह्या ट्रेनचा नंबर आहे 22659 आणि इथे रत्नागिरीला येण्याचं टायमिंग आहे तिचा 4:50चा, पण आता ट्रेन लेट झाली त्याच्यामुळे 6:10ला आलेली आहे ही रत्नागिरी स्टेशनला आणि वसईला ही ट्रेन 12:30पर्यंत पोचते, पण आता लेट झाली त्याच्यामुळे आणखी लेट पोचेल ही वसईला. ट्रेन थांबली आता इथे आणि तुम्ही बघू शकता खूपच गर्दी आहे या ट्रेनला, चढायला अजिबात जागा नाही आहे. आम्हाला वाटलं होतं ही ट्रेन भेटेल तर आम्ही लवकर पोचू वसईला, पण खूपच खराब हालत आहे. जनरलमध्ये चढायला जरा पण जागा नव्हती, दरवाजा पूर्ण पॅक होता आणि स्लीपरमध्ये पण लोक चढलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही ही ट्रेन सोडली आता आणि आम्ही आता पॅसेंजरनेच जाऊ. एक्सप्रेस ट्रेन जाऊन आता जवळजवळ 1 तास झालेला आहे, तरी पण अजून ट्रेन आली नाही आहे पॅसेंजर. आणि इथे थोडाफार पाऊस पण भरला आहे आणि थोडा थोडा पाऊस पडतो आहे पण. आणि आता फायनली इथे अनाऊन्समेंट झालेली आहे ट्रेनची आणि ट्रेन येते इथे आता. आणि आता 7:30 वाजत आलेत, म्हणजे जवळजवळ 2 तास लेट झालेली आहे ट्रेन, 2 तास लेट आलेली आहे ट्रेन. पण ही रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन रत्नागिरीवरूनच सुटते, त्याच्यामुळे बसायला तर आरामात जागा भेटेल, कारण की एवढी पण गर्दी नाही आहे इथे. फक्त एवढंच की पोचायला थोडा लेट होईल. तुम्ही बघू शकता इथे ट्रेन पूर्ण खाली आहे आणि आम्हाला विंडो सीट भेटली आहे, पण गंमत अशी झाली की ट्रेनचे सगळे दरवाजे बंद होते, त्याच्यामुळे मी विंडोमधून आतमध्ये आले आणि आणखी 2-3 माणसं इथे आले विंडोमधून आतमध्ये आणि त्यांनी दरवाजे खोललेले आहेत इथे ट्रेनचे आणि त्याच्यानंतर बाकी सगळे लोक चढलेत. तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालेला आहे आणि ट्रेन पण तशी खालीच आहे. आता पुढे भरत जाईल ट्रेन, पण सध्या तरी सगळ्यांना विंडो सीट भेटलेली आहे आणि सगळे आरामात बसले तिथे. तुम्ही ट्रेनचं इंटेरियर बघू शकता, इथे एकदम ऐसपैस ट्रेन आहे, खूप सारी जागा आहे इथे, पण गर्दी झाली की ही जागा पण कमी पडते. बघू आता पुढे किती गर्दी होते. आत्ता तर अजून ट्रेन सुटली पण नाही आहे. ट्रेन इथून सुटल्यावर बघू आता पुढच्या स्टेशनला कदाचित गर्दी होण्याची शक्यता आहे. आणि आता इथे फेरीवाले पण फिरायला लागलेत, वडापाव इडली वगैरे नाश्ता घेऊन. आणि आता मी ट्रेन सुटायची वाट बघतो इथे विंडो सीटला बसून, मस्त निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतो आहे. आणि जे इथे मोबाईल बघत आहेत आणि सीट तुम्ही बघू शकताय खूप रिकामे आहेत अजून. आणि ट्रेन आता सुटेल थोड्याच वेळात. इथे तुम्ही बघू शकता इंडिकेटरला ह्या ट्रेनचा 5:30चा टाईम आहे सुटायचा, पण आता 7:25चा टाईम दाखवते, म्हणजे जवळजवळ 2 तास ट्रेन लेट आहे. आणि ही ट्रेन दिव्याला तुम्ही बघू शकता इथे 2:17पर्यंत पोचेल दिव्याला. 2:17चं तर टायमिंग दाखवते, पण बघू आता किती वाजेपर्यंत पोचते. आणि इथे मी चहा घेतला आहे पिण्यासाठी, कारण की फ्रेश वाटावं, कारण की 2 तास आम्ही इथे थांबलो होतो. आणि आता ट्रेन पण सुटली आहे रत्नागिरी स्टेशनवरून. बाहेर छान असं ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडेल असं वाटतंय.
बघू आता. एकदम छान वाटतं इथे विंडो सीटला बसून. फक्त एवढंच की ट्रेन खूपच लेट झालेली आहे, पण विंडो सीट असल्यामुळे मजाच येणार आहे ह्या प्रवासामध्ये. आणि आता आम्ही घरून आणलेली लसूण शेव खातोय कारण की भूक लागली आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता ट्रेन बोगद्यामध्ये आलेली आहे. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे आणि बोगद्यामधून बाहेर पण पडताना तुम्ही बघू शकता. एकदम छान वाटतंय आणि इथे खूप सारी झाडं आहे, ग्रीनरी आहे आणि इथे पुलावरून चालली आहे ट्रेन. एकदम छान एक्सपिरियन्स आहे हा. आणि ट्रेन अजून पण खाली आहे, त्याच्यामुळे जे झोपलेत आणि समोरच्या आंटी पण झोपलेत सीटवर पूर्ण. उक्षी स्टेशनला थांबली आहे ट्रेन आणि तुम्ही गर्दी बघू शकताय. लोक चढलेले आहेत आणि गर्दी होत चालली आहे. आणि इथे क्रॉसिंग होते एक ट्रेन. एक ट्रेन क्रॉस झाल्यावर ट्रेन इथून सुटलेली आहे 7 ते 8 मिनिटांमध्ये उक्षी स्टेशनवरून. आणि हा उक्षीचा बोगदा आहे, छोटासाच आहे पण एकदम छान असं दृश्य दिसतंय इथे हे बोगद्याचं. तुम्ही बघू शकता. बाकी मोठे बोगदे असतात त्याच्यामध्ये खूप अंधार असतो, त्याच्यामुळे दिसत नाही फारसं आपल्याला काही. पण ह्या बोगद्याचं छान असं दृश्य आपल्याला दिसलं आहे. आणि पुढे आणखी एक बोगदा येतो आहे. तुम्ही बघू शकता इथे हा बोगदा खूप मोठा असल्यामुळे इथे पूर्ण अंधार दिसतोय आपल्याला. आणि आता ट्रेन चिपळूण स्टेशनला आलेली आहे. 9:30 वाजलेत आता, 9:25 झालेत आणि ट्रेन चिपळूण स्टेशनला थांबलेली आहे. इथे पण खूप लोक चढलेत, खूप गर्दी झाली आहे ट्रेनला. आणि त्यात फेरीवाले पण फिरत आहेत. आणि इथे पाणी भरत आहेत ट्रेनमध्ये. पाईपलाईन आहे त्याच्या साहाय्याने पाणी भरतात इथे ट्रेनमध्ये. इथे पण ट्रेन क्रॉसिंगसाठी थांबलेली आहे. ट्रेन आधीच 2 तास लेट झाली आहे, त्यामध्ये पण ही थांबत चालली आहे. आणि आम्ही इथे गरमीमुळे छास घेतलेला आहे आणि पितोय आम्ही. आणि तुम्ही बघू शकता इथे ट्रेन आलेली आहे. मला वाटतं ही ट्रेन क्रॉस झाल्यावर आमची ट्रेन सुटेल इथून. ती ट्रेन इथे येऊन थांबली आहे आणि आमची ट्रेन आता सुटली इथून 10 मिनिटातच. आणि आता नेक्स्ट स्टेशन येईल अंजनी. बघू आता अंजनीला कधीपर्यंत पोहोचते ट्रेन. आता 9:15 वाजलेत आणि आमची ट्रेन अंजनी स्टेशनला येऊन थांबली आहे. आणि 2:30पर्यंत ट्रेन दिवा स्टेशनला पोहोचेल असं दाखवतं इथे इंडिकेटरला. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचते. आणि इथे तेजस एक्सप्रेस आहे, ही क्रॉसिंग होते. ट्रेन आता सुटली अंजनी स्टेशनवरून आणि तुम्ही इथे हे सुंदर असं निसर्गदृश्य बघू शकताय. एकदम छान वाटतंय, पावसाचं वातावरण आहे. आणि ट्रेन आता खेड स्टेशनला पोहोचलेली आहे. 10:05 झालेत आणि खेड स्टेशन आलेलं आहे. इथे पण बघू आता किती लोक चढत आहेत. थोडीफार गर्दी तर असणारच आहे, गर्दी आहे थोडीफार, त्यामुळे आणखी ट्रेन आता भरेल थोडी. इथे भेळवाला पण आलेला आहे, पण आत्ता सध्या घेत नाही आहे, आम्ही नंतर घेऊ. आणि ट्रेन आता सुटली आहे खेड स्टेशनवरून. आता 10:30 वाजलेत आणि ट्रेन आता दिवाणखवटी स्टेशनला येऊन थांबलेली आहे. इथे थोडाफार पाऊस पडून गेल्यासारखं वाटतंय आणि वातावरण पण थोडं थंड थंड आहे. कृपया लक्ष द्या, रत्नागिरी वरून येणारी दिवा ला जाणारी गाडी नंबर 501
04 रत्नागिरी दिवा पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. इथे ट्रेन जास्त थांबली नाही, 2 मिनिटातच ट्रेन सुटली आहे इथून. क्रॉसिंग वगैरे लागलं नाही आहे इथे. बाहेर मस्त थंड थंड वातावरण होतं, त्याच्यामुळे इथे कॉफीवाले अंकल आलेले आहेत. तर आम्ही कॉफी घेतलेली आहे, घरगुती कॉफी आहे. बघू आता टेस्ट कशी आहे. आणि एकदम छान टेस्ट होती कॉफीची. आणि ट्रेन आता परत इथे मध्येच थांबलेली आहे, मला वाटतं सिग्नल लागला असावा. ट्रेन सुटली आणि परत इथे येऊन थांबली आहे आणि क्रॉसिंग लागलेलं आहे. इकडे समोर पण एक ट्रेन थांबलेली आहे, ती पण ट्रेन इथून सुटली आता. आणि आमची ट्रेन अजून पण थांबलेलीच आहे. खूपच लेट करते ट्रेन, आधीच 2 तास लेट झालेले आहे, तरी पण थांबत थांबत चालली आहे. इथे 15 मिनटं वेट केल्यानंतर फायनली ट्रेन सुटली आहे इथून 15 मिनटाने. आता 11:30 वाजलेत आणि ट्रेन आता वीर स्टेशनला पोहोचली आहे. इथे पण बऱ्यापैकी गर्दी दिसते, फेरीवाले पण आहेत, भेळवाले, पाणी, कोल्ड्रिंक वगैरे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप लोक चढत आहेत ट्रेनमध्ये. आम्ही टाईमपासला इथे चणे घेतलेत आणि आंबा कैरीची मस्त भेळ पण घेतलेली आहे. आणि आता ट्रेन इथे 15 ते 20 मिनटं थांबली होती आणि आता ट्रेन सुटली आहे इथे वीर स्टेशनवरून. वीर स्टेशननंतर आम्ही आता माणगाव स्टेशन क्रॉस करतो आहे. 12:15 वाजलेत आता आणि माणगाव क्रॉस केलेला आहे. आणि ट्रेन आता रोहाला पोचलेली आहे. रोहा स्टेशनला इथे 1 वाजता ट्रेन पोचली आहे आणि इथे जास्त थांबली नाही ट्रेन, लगेचच ट्रेन इथून सुटलेली पण आहे. खूप गरमी होते इथे विंडोला बसून पण, त्याच्यामुळे आम्ही मस्त जिरा सोडा घेतलेला आहे. 1 वाजता रोहा स्टेशन क्रॉस केल्यानंतर आम्ही 1.5 तासामध्ये पेन, जेते आणि आपटा स्टेशन क्रॉस करून पनवेलला पोचलो आहे जवळजवळ 2:30 वाजता. आणि इथे ट्रॅक चेंज करते ट्रेन आणि थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मला लागेल इथे पनवेल स्टेशनला ट्रेन. काही तासापूर्वी इथे 2:30 वाजता दिव्याला पोचेल असं दाखवत होतं इंडिकेटरमध्ये, पण ट्रेन आणखी लेट झालेली आहे. आणि आता 2:30 वाजलेत तरी पण ट्रेन पनवेल स्टेशनपर्यंतच पोचलेली आहे. 2:30ला पण नाही, आता 2:40 झालेत आणि आत्ता ट्रेन पोचली आहे पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनला जवळजवळ अर्धी ट्रेन खाली झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे किती सारी लोक उतरलेले आहेत, त्याच्यामुळे ट्रेन आता खाली झाली आहे. आणि इथे 5 मिनटंच थांबली ट्रेन आणि लगेचच सुटली आहे ट्रेन इथून. ट्रेन आता पोचली आहे दिवा स्टेशनजवळ. थोड्याच वेळात ट्रेन पोचेल दिवा स्टेशनला, त्याच्यामुळे इथे सगळे बॅग वगैरे घेऊन तयारीत आहेत उतरण्याच्या. आणि तुम्ही इथे बघू शकता प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या साईडने पण लोक चढत आहेत ट्रेनमध्ये. आणि ट्रेन आता थांबली आणि आम्ही उतरलो आहे ट्रेनमधून प्लॅटफॉर्मला. इथे खूप गर्दी आहे, बरेचसे लोक उतरलेत आणि ट्रेन पूर्ण खाली झालेली आहे. आणि आम्ही इथे वसईला जाणारी मेमो ट्रेन पण पकडलेली आहे, जी 2:30ची होती, पण ही ट्रेन पण लेट झाली. आणि आता 3:45 वाजता इथे ही आम्हाला ट्रेन भेटलेली आहे 6 नंबर प्लॅटफॉर्मवरून. इथे इंडिकेटर बघू शकते 2:33ची ही ट्रेन आहे, पण आता 3:45 वाजलेत तरी पण ट्रेन अजून गेलेली नाही आहे. आणि आमचं नशीब चांगलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला ही ट्रेन भेटलेली आहे. ही पण ट्रेन लेट झालेली आहे, नाहीतर आम्हाला लोकल पकडून वाया दादर जावं लागलं असतं. ह्या ट्रेनने आम्ही डायरेक्ट वसईला उतरू. आणि ट्रेन पूर्ण खाली आहे, आम्हाला इथे विंडो सीट भेटली आहे. आम्ही विंडो सीटला बसलो आहे मस्त आणि ट्रेन सुटायची वाट बघतो आहे. आणि ट्रेन आता फायनली सुटलेली आहे इथून. आणि आम्ही आता पोहोचू 1 ते 1.5 तासामध्ये वसईला.
तर तुम्हाला आमचा रत्नागिरी ते वसईपर्यंतचा ट्रेनचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.